मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा। तर आमच्या झाडावर आवळे आले, तर त्या वेस्ट जाण्यापेक्षा मी म्हटलं मुरंबा बनवून टाकूया। तर बनवण्यासाठी आवळे आपण घेतलेले, त्यांचे देठ काढून घ्यायचे। देठ व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं, स्वच्छ पाण्यात धुवायचं। तर आपण पहिले सगळे देठ काढून घ्यायचे व्यवस्थित। तर हे बघा मित्रांनो, आपण त्याचे मस्त देठ वगैरे काढून घ्यायची स्वच्छ आणि धुवून घेऊया पाण्याने। पाणी स्वच्छ धुवून घेतो। मित्रांनो, आवळ्याचं सेवनदायक आहे चांगलं आणि आयुर्वेदिक आहे। त्याचं सेवन केल्याने अतिच उत्तम असतं, आरोग्यासाठी चांगलं असतं, पचनशक्ती वाढवतं आणि अजून खूप गुणकारी असं आवळा आहे। तर आवळ्याचं सेवन नक्की करा। तर मित्रांनो, हे बघा आपण मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण हे आता भांड्यामध्ये टाकूया। किती वेळा सांगते ग, वर घेत असले आपला मोठा घरी। तर मित्रांनो, अर्धा किलो आवळ्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेणार आहोत। अंदाजे आपण अर्धा किलो साखर टाकूया। आपण गॅसवर ठेवलं होतं मस्त आणि परतून घेऊया, हलवत राहायचंय साखर। थोडंसं मीठ ॲड करतोय, त्याला परतवत राहायचंय, चांगलं परतून घ्यायचंय। आणि त्याच्यामध्ये मित्रांनो अजिबात पाणी टाकलेलं नाही, आवळ्याचंच पाणी निघते। आवळ्याच्या पाण्यामध्येच ते शिजून घ्यायचं मस्तपैकी। हे बघा कसं आता पाणी सुटलेले आवळ्याला, असं परतवत राहायचं सारखं आपण। त्या बघा मित्रांनो, कसं आवळ्याचं पाणी निघले आणि त्याच्यामध्येच आपण शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी। आता कलर ब्राऊन करतोय त्याचं चांगलं आणि मस्त वास सुटलेला आहे। मित्रांनो, पाकामध्येच मस्त आपण आवळे शिजवून घ्यायचे आणि व कलर चेंज होत आलेला आहे आणि मस्त शिजत आलेले आहेत आपले आवळे आणि मस्त वास सुटला हा आंबट गोड। तर असंच अजून आपण परतत राहायचं आहे सारखं। ड्राय होईपर्यंत आपण परतत राहायचं आहे असंच। आणि बघूया आता होत आलेलं आहे जवळजवळ। तर मित्रांनो, आवळा हा एक गुणकारी पदार्थ आहे आणि त्यातून सेवन केल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात। तर तुम्हीही अशी करून बघा, आवळे असले तर तुमच्याकडे रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। त्याचा कलर कसं झालेलं आहे मस्त की ब्राऊन ब्राऊन आणि आपले हे झालेले आहेत आवळ्याचा मुरंबा बनून झालेला। तर आपण आता गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया। तर हे आवळं आपण बनवलेलं न पाण्याचा हाताला वापर करायचा नाही आणि गॅस करून बरणीमध्ये भरून ठेवले तर खूप दिवस टिकतात आणि जेवणाबरोबर खायला नक्कीच चांगलं लागतं। तर तुम्ही नक्की करा हे। आणि आमची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आपल्या आवळ्याची मस्त मुरंबा बनवून तयार झालेलं आहे। तर कसं वाटतंय, मस्त कलरफुल। आवडला असेल तर नक्की करून बघा।